हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते छानच असाल. आजचा व्हिडिओ हा मिशोचा हॉल व्हिडिओ आहे. मी आता श्रावणातील पूजेसाठी घरामध्येही काहीतरी छान अशा वस्तू मी मागवल्या आहेत, तेच तुमच्यासोबत आज शेअर करते. चला तर मग आपण या मिशोच्या हॉल व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, तुम्ही बघितले असतील मी किती पार्सल मागवले होते. एकूण 16 पार्सल होते, म्हणजे 16 पार्सल होते. तर त्याच्यातलं मी पहिला पार्सल इथे उघडते. ह्या सर्व वस्तू मी मिशोच्या सेलमधून मागवलेल्या आहेत, म्हणजे त्या एकदमच रिजनेबल रेटला मला मिळाल्या आणि त्यातल्या सर्वच वस्तू खूपच छान होत्या. काय त्यांचा मी रिव्ह्यू तुम्हाला देते आणि ह्या मी आता यूज करून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी शेअर करते. तर याच्यामध्ये मी किचन ओट्यावर ठेवण्यासाठी एक शेल्फ मागवलेली. तर ही वुडन शेल्फ आहे, म्हणजे वुडन त्याचं एवढं पण चांगलं नाही आणि एवढं पण खराब नाही आहे, ठीकठाक आहे आणि किमतीच्या मानात तर चांगलं होतं. आणि ते हे त्याच्यासाठी लागणारे जॉईंटसाठी लागणारे स्क्रू आहेत. बाजूला मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते. तर हे शेल्फ कसं दिसतं ते तर तुम्ही बघू शकता. ह्या शेल्फमध्ये किती बरण्या राहिल्या आहेत माझ्या आणि खरंच खूप छान वाटलं. ते शेल्फ ओट्यावर छान वाटतं. तसेच मग इथे हा सेकंड पार्सल आपण ओपन करतो. तर मी याच्यासाठी ज्या आता ट्रेंडिंग सुरीज आहेत कलरफुलवाल्या, त्या मी मागवलेल्या आहेत. तर आणि त्या एका याच्यामध्ये 3 आलेल्या, एक ब्रॉडमध्ये आलेली, एक स्मॉल साईज आणि एक मीडियम साईज. तर इथे म्हणजे त्या वजनाने अशा हलक्या आहेत, परंतु धार वगैरे व्यवस्थित आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कटिंग वगैरे होतं. हे पण म्हणजे किमतीच्या मानात हे पण मला बेस्ट वाटलं आणि छानच आहेत. 3 आल्यात. आता प्रत्येकाची प्राईस माझ्या लक्षात नाही, परंतु कोणतीच वस्तू अशी 500च्या वर नाही आहे. सर्व वस्तू या म्हणजे 499च्या आतमधल्याच आहेत. ही जाळी वगैरे काढण्यासाठी हा ब्रश आहे. तो ब्रश न म्हणता म्हणजे आपण ते झाडूसारखंच आहे ते, परंतु मला असं वाटलं की ते असं वाकेल, असं फॅनला वगैरे दाखवलेलं त्यांनी, पण तसं नाही, ते स्ट्रेटच राहतं. मग हे मला एवढं पण नाही आवडलं, पण याची प्राईस माझ्या लक्षात आहे. हे मला 90 रुपीजला पडलेलं. तर 90 रुपीजच्या मानाने ठीक आहे. जाळ्या वगैरे निघतात, भिंतीवरची धूळ वगैरे निघते, फॅनवरची धूळ निघते, बस. म्हणजे छान येते पण प्रोडक्ट. तर हे थर्ड वन प्रोडक्ट आहे आपलं. हा हॉल व्हिडिओ शूट करून जवळजवळ 15 दिवस झाले, परंतु एडिटिंग आणि याच्यासाठी काही वेळच मिळत नव्हता. फायनली आज तो वेळ मिळाला आणि मी म्हटलं की नाही आज एडिट करून हा अपलोड करायचा म्हणजे करायचा व्हिडिओ. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, मी एक मातीची हंडी मागवली खास दही लावण्यासाठी आणि खरंच छान आलेली आणि पॅकेजिंग पण खूप छान प्रकारे केलेली त्यांनी. म्हणजे जे मातीचं भांडं होतं, म्हणजे कुठे तुटू नये फुटू नये म्हणून छान अशी पॅकेजिंग केलेली होती. आणि खरंच याच्यात दही पण खूप छान लागतं, म्हणजे छान असं तयार होतं दही आणि खायला पण टेस्टी लागतं. आणि हे मी आता यूज करून झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला रिव्ह्यूच अजून चांगल्या प्रकारे देऊ शकते. तर आता हाच आपण चौथा प्रोडक्ट ओपन करतो आहे. तर याच्यामध्ये मी एक श्रावणासाठी लागणारी उरली, छोटीशी उरली, मी दारामध्ये देवीच्या स्वागतासाठी एक म्हणजे पाणी भरून ठेवत असते आणि त्यात फुलं वगैरे, पण माझ्याकडे काचेचे बाऊल होते तर मी त्याच्यात ठेवायचे. तर मला ही उरली छान वाटली, छोटीशी आहे आणि त्याच्यात मी फुलं वगैरे जेव्हा ते फुलं ठेवेन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ही मी छोटीशी उरली श्रावण महिन्यासाठी तिला पूजेसाठी मागवलेली आहे. हे आपलं आहे नेक्स्ट प्रोडक्ट. मग आणि एकाच वेळी एवढी खरेदी केली, एकामागे एक पार्सल असे येत होते. माझा मुलगा बोलतो, किती मम्मी तू किती शॉपिंग केली, पण काय करणार, घरासाठी आपल्याला करावंच लागतं आणि नेहमी बाजारात पण जाणं होत नाही. तर म्हटलं चला आता ऑनलाईनच मागून घेऊ दे. तर या मी त्या शेल्फ, ती तुम्हाला स्क्रीनशॉट लावलेली, त्या शेल्फमध्ये ज्या बरण्या होत्या याच त्या बरण्या आहेत. साधारणतः 350 ml ही एक बरणी आहे आणि छान क्वांटिटी मावते त्याच्यात, म्हणजे पाव किलो तुमचं आरामात येतं त्याच्यामध्ये. आणि काचेची क्वालिटी ही खूप सुंदर होती आणि तुम्ही ते स्क्रीनशॉटमध्ये बघितलेच असेल. आणि आता मला गार्डनिंगला सुरुवात करायची आहे, त्याचंच पहिलं पाऊल म्हणून मी या कुंड्या मागवल्या. तर या कुंड्याही मला म्हणजे
खूप रिजनेबल प्राईजला पडलेल्या. मला एक्झॅक्ट आता त्यांची प्राईज आठवत नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला सांगितले असते. आणि त्याच्या खाली एक मेन म्हणजे एक डिश पण दिलेली आहे त्याच्या खाली, त्या कुंड्यांच्या खाली ठेवण्यासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता एक विथ असं अशी ती छान, म्हणजे जास्त छोटी नाही आणि जास्त मोठी नाही अशी कुंडी आहे. अशा ह्या 5 कुंड्या मी मागवलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. आता नेक्स्ट प्रोडक्ट हे काय श्रावणात काय उपयोगी येणारं नाही आहे, परंतु रेग्युलरसाठी लागणारच आहे, कारण की सगळ्यांना म्हणजे मुलांना वगैरे आहोंना लागतातच. म्हणून मी अंड्यांचा एक ट्रे मागवलेला आहे. याच्यात 2 डझन अंडी आरामात बसतात, म्हणजे इथे तिथे अंडी ठेवण्यापेक्षा आणि फुटण्यापेक्षा मग मी हा एक ट्रे मागवलेला आहे. त्याची पण क्वालिटी सुंदर आणि उत्तमच होती. आता नेक्स्ट हा पनीर मेकर आहे. तर मी आता ठरवले की आपण घरीच पनीर लावायचं, म्हणून मी त्याच्यासाठी हा पनीर मेकर मागवलेला आहे. हा 1 नंबर साईजचा आहे, छोटा आहे. मला आधी काही समजलं नव्हतं, मी तो जस्ट मागवून, पण आता मी काही तो रिटर्न करणार नाही आहे, तेवढा तसाच ठेवणार आहे. जर तुम्हाला मोठा हवा असेल तर त्याच्या साईजेस आहेत, म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. 1 नंबर खूप छोटा आहे तो, म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे ते साईजनुसार तो पनीर मेकर मागवू शकता. आणि या हॉल व्हिडिओमधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट असं हे प्रोडक्ट आहे आणि माझं मोस्ट फेवरेट. मी हे खास, आणि याची मी व्हिडिओ टाकलेली पण आहे, तुम्ही पाहिलीही असेल. आणि खूप सुंदर आणि घरात सगळ्यांना आवडला. मेन गोष्ट आहोंना खूप आवडला हा दिवा, दगडी दिवा, पारंपरिक दगडी दिवा. खूपच छान आणि क्वालिटीही खूप छान आलेली. तर आता ह्या पुढचं प्रोडक्ट आहे. मी म्हणजे मेन डोअरच्या बाहेर, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर रोज दिवा लावत असते, पण तो असं खालीच ठेवावा लागतो. मग मी लाकडी पाटावर पण ठेवलं, पण लाकडी पाट थोडंसं म्हणजे खाली काळं काळं होत होतं, म्हणून मग मी हा खास दरवाजात दिवा ठेवण्यासाठी हा स्टँड मागवलेला आहे. तर हा स्टँड तसा घेतला तर 100 रुपये आणि हे 3 मला 120ला पडलं, म्हणून मग मी हे स्टँड 3च घेतले. आणि ह्या मी छोट्या छोट्या 12 पंत्या मागवल्या, म्हणजे काही पूजेसाठी डेकोरेशन म्हणा. आणि तुम्ही जर माझा रुद्राभिषेकाचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी पंचामृताचं सगळं साहित्य याच पंत्यांच्यात घेतलेलं, म्हणजे हे सगळ्यासाठी यूज होऊ शकतो. तुम्ही अभिषेकासाठी, छोटं मोठं नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा दिवा म्हणूनही त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर याची क्वालिटी म्हणजे जरी पातळ होते, पण एवढं असं हाताने दाबल्यावर काय ते दाबलं जात नव्हतं, म्हणजे क्वालिटी उत्तम होती. आणि ही मी खास माझ्या छोट्या विंडोसाठी कबूतर नेट मागवली. तर मला असं वाटलेलं मागवताना का अशी म्हणजे एवढी काही खास येणार नाही, म्हणजे ठीकठाक येईल, पण नाही, ही नेट खूपच उत्तम आलेली. म्हणजे जी मी मोठ्या विंडोला ज्या कारागिराकडून लावले त्याच्याही पेक्षा छान विंडोची ही नेट आलेली आहे. आणि तिच्यासाठी त्यांनी त्याच्यासोबत ते स्टिक करण्यासाठी स्क्रू वगैरे सगळं दिलेलं. तुम्हाला हा हॉल व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.